मेट्रोमध्ये एंट्री भेटलेली आहे आपल्याला. बघू ती ट्रेन भरेल तोपर्यंत. आणि हे काशीगाव मेट्रो स्टेशन सगळे गेले नेते. पहिली मेट्रो पकडण्यासाठी आलो होतो, ते करूया. चला बाय. तर असं आहे न्यूली ओपन मेट्रो स्टेशन. ओके, तर आता आपल्याला डायरेक्ट एंट्री आहे. चला. आणि इथे हा प्रोग्राम होता, तो प्रोग्राम बऱ्यापैकी झालेला आहे. आणि आम्ही बघूया. आतासाठी एवढंच. चला बाय. तर ही पहिली मेट्रो आज उद्घाटन झालेली. सो दिस इज द फर्स्ट राईड ऑफ द मेट्रो. ही दहिसरपर्यंत जाईल आज. आणि तिकडे ऑफिशियलचा डबा आहे, हा नॉर्मल डबा आहे. इथे बघू शकता काशीगाव मेट्रो स्टेशन. आणि ओके, काशीगाव आपण बघू शकता. आणि मेट्रो किती मस्त सजले ती पण आपण बघू शकता. नाईस, बरं वाटलं आहे बघून. तर अशा प्रकारे 10 मिनटंच लागतील आपल्याला. बघू. तर हा आहे मीरागाव स्टेशन. दिस इज महाविष्णू मंदिर. बाबासाहेब हा आहे मित्रांनो लता मंगेशकर नाट्यगृह. काशीगांव, मीरागांव, ये तमाम स्टेशन है. मीरागांव के बाद काशीगांव और जो फाइनल डेस्टिनेशन है फिलहाल वहाँ तक है. लेकिन कहा ही जा रहा है कि ये पैच 13.5 किलोमीटर जितना लंबा है, जो समय के साथ और उसका विस्तार किया जाएगा. और जो मेट्रो लाइन 7 है उससे बेहतर कनेक्टिविटी होगी इसकी. और बहुत सारी खूबसूरत बातें हैं क्योंकि जो डबल डेकर है ये लाइन, उसको लेकर भी बात कही जा रही थी कि डबल डेकर होने के कारण शायद ये जो डिज़ाइन है वो मुश्किलात खड़ी करेगा. लेकिन फिलहाल रीचिंग एट दाइसर ईस्ट ओनली 10 minutes. Nice to see this. Okay. So first trip successfully done. आणि आता आपण उतरूयात. ओके, ही पण BEMLची ट्रेन आहे गाईस. फक्त हिला सजवलं आहे. इकडे आज कार्यक्रम होता, तुम्ही बघू शकता. ट्रेन किती मस्त सजलेली आहे. ओके, अशा प्रकारे खूप मस्त वाटलं पहिला प्रवास करून. हा डबा जो आहे फक्त महिलांसाठी आहे आणि कनेक्टिव्हिटी सध्या नाही आहे. आपण खाली जाऊन बघूया. ती नॉर्मल मेट्रो आहे जी गुंदवलीला चाललेली आहे. आणि इकडे लोकार्पण सोहळा झाला. लोकार्पण सोहळ्याची गरज नाही आपल्याला. ही खूप महत्त्वपूर्ण लाईन होती आणि हिची जी सुरुवात झालेली आहे ती उद्यापासून सकाळी 5:30 वाजता गुंदवलीपासून सुद्धा आणि आपल्या या काशीगाववरून सुद्धा होणार आहे. तर पहिली मेट्रो आम्ही काशीगावपासून आलेलो आहोत दहिसर ईस्टपर्यंत. खूप बरं वाटलं. तर बस आतासाठी एवढंच. आता आपण जाऊयात पुढे. तर टेस्ट राईड घेतलं आहे, बरं वाटलं खूप. ओके, आणि ही लाईन आता परत आय थिंक पुढे जाऊ शकते. तर तोपर्यंत आपण बघतो आहे की इकडे ऑफिशियल्सची गर्दी आहे आणि
आपण एक्झिट कुठून घेऊया ते मला माहीत नाही, पण ठीक आहे. बाकी जेवढे पण आपण रूट्स बघतोय, ही मेट्रो लाईन 7 आहे आणि ही मेट्रो लाईन 9 आहे. म्हणजे सॉरी, ही 7 आहे, ती 7 आणि 2A आहे. तर हेच वेगवेगळे फेज आहेत. दॅट गोज. इथे ही मेट्रो आणि असं आपण खाली येणार आहोत कॉन्कोर्ससाठी. आणि इथे कॉन्कोर्समध्ये आपण बघू शकता की तिकडून कनेक्ट होणार. ओके गॉट इट. इकडून अशी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी येल्लो लाईनसाठी भेटेल आपल्याला. म्हणजे आपल्याला एक्झिट घ्यायची गरज नाही आहे, आपण डायरेक्टली बाहेर निघू शकतो. ओके, तर सध्यासाठी इतकंच आहे. ओके, तर बाहेर निघण्याचं आपल्याला हे माहीत नाही, तर बाहेर कुठून निघायचं ते बघूया. तर हे असं आपलं मेट्रो स्टेशन असणार आहे. आणि इकडून आपण बघू शकता ही कॉन्कोर्स, ही सेकंड एरिया आहे, ही ओपन होईल उद्या. आणि इकडून डायरेक्टली आपण बाहेर पडू शकतो. ओके, सध्यासाठी हां असंच बाहेर निघू. इकडून नाही माहीत आम्हाला कसं जायचं. ओके, तो सध्यासाठी एवढंच आहे. नेक्स्ट बघूयात कुठून निघायचं. हां, असं निघायचं. आणि इथून समजा आपल्याला येल्लो लाईनला जायचं असेल तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो इकडून. ओके, टू येल्लो लाईन. आणि बाहेर निघायचं असेल तर बघू जसं जमेल तसं. हां, भेटला एक्झिट. तर ही एवढी मोठी LCD लावलेली आहे आणि इकडूनच डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे एवढं टेन्शनच नाही आहे की कनेक्टिव्हिटी आहे का नाही. इथेच आपण डायरेक्टली येल्लो लाईनला जाऊ शकतो आणि येल्लो लाईनवरून आपण डायरेक्टली जी मेट्रो एक्झिस्टिंग आहे ती पकडू शकतो. तर खूप छान आहे हे. ओके, मस्त. आपण बघू शकता आपण येल्लो लाईनला आलो सुद्धा. तर अशा प्रकारे ही पहिली मेट्रो, पहिली राईड आपण घेतली. खूप बरं वाटलं. चला आता नॉर्मल आपल्या कामाला परत जाऊया.